हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या आपल्या या कार्यशाळेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले आपले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, सन्माननीय पंकजाताई मुंडे, चंद्रकांत दादा पाटील, प्रवीणजी दरेकर, माधवीताई नाईक, विजयजी चौधरी, विक्रांतजी पाटील, संजयजी कणेकर, राजेशजी पांडे, या ठिकाणी उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, सर्व आमदार आणि सर्व जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी, भगिनी आणि बंधूंनो, आज दुपारपासून आपलं या ठिकाणी ही कार्यशाळा चालली आहे आणि एकूणच संघटन पर्वाच्या निमित्ताने संपूर्ण मार्गदर्शन आणि पुढची कार्यपद्धती देखील आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आली आहे। आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की देशामध्ये भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष आहे की जो प्रामाणिकपणे आपलं संघटन पर्व राबवतो। देशात प्रत्येक पक्षाला आपलं संविधान तयार करावं लागतं, ते संविधान इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर करावं लागतं आणि त्या संविधानाच्या अनुरूप लोकशाही पद्धतीनं आपली पूर्ण रचना उभी करावी लागते। आपल्याला कल्पना आहे, हे जरी कायद्याने खरं असलं तरी अशा प्रकारची संपूर्णपणे लोकतांत्रिक पद्धतीनं संविधान अनुरूप व्यवस्था उभा करणारा जर कुठला पक्ष या देशामध्ये असेल तर तो एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष। आणि या संपूर्ण संघटन व्यवस्थेचा भाग म्हणून आपण सुरुवात ही प्राथमिक सदस्यांपासून करतो। आपल्याला माहिती आहे की देशामध्ये प्राथमिक सदस्यतेची मोहीम संपली, पण ती ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस आपल्या निवडणुका होत्या आणि म्हणून आपण केंद्रीय भाजपला विनंती केली होती आणि केंद्रीय भाजपने हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, अशा झारखंड असेल, 4 राज्यांना सूट दिली होती की त्यांनी त्यांच्या निवडणुकीनंतर हे करावं। आणि म्हणून देशभरामध्ये जवळपास संघटन पर्व हे संपुष्टात आलंय, आपल्याला एक्सटेंडेड वेळ मिळालेला आहे। आणि मला अतिशय आनंद आहे की आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी केंद्राला सांगितलं की महाराष्ट्र 1.5 कोटी प्राथमिक सदस्य तयार करेल। ज्यावेळेस या पक्षाचा मोठा विस्तार 2014 साली आपले अमितभाई शाह हे अध्यक्ष झाल्यानंतर जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपला बनवायचा आहे असा निर्णय घेऊन आपण संघटन पर्व सुरू केलं आणि देशामध्ये 11 कोटी सदस्य केले। चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा 7 कोटीचा रेकॉर्ड मोडून 11 कोटी सदस्य करून जगातला सगळ्यात मोठा पक्ष हा आपण 2014-15 साली झालो। आणि त्यानंतर त्याही वेळी महाराष्ट्रामध्ये जवळपास 1 कोटी सदस्य आपण त्या काळामध्ये करू शकलो होतो। आता यावेळी भाजपने स्वतःचा रेकॉर्ड मोडलेला आहे। शिवप्रकाशजी नेमका आकडा सांगतील, पण माझ्या माहितीप्रमाणे 13 कोटीपेक्षा जास्त सदस्य आता देशामध्ये भारतीय जनता पक्षाने केलेले आहेत। अर्थात आपले आता त्यात ऍड होत जातील आणि त्यात मला या गोष्टीचा आनंद आहे की 98 लाख सदस्य आजपर्यंत आपण केले आहेत। म्हणजे पुढच्या 2 ते 3 दिवसात 1 कोटीचा आकडा आपण पार करू। आणि काही जिल्हे आणि काही मतदारसंघ अद्याप मागे राहिले आहेत, त्यांनी थोडं लक्ष घातलं
तर हा 1.5 कोटीचा आकडा पार करून 1.25 कोटीपर्यंत आपण जाऊ शकतो, एवढी क्षमता आपली आहे. पण 1.5 कोटीचं टार्गेट तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र निश्चितपणे पूर्ण करेल. मला याही गोष्टीचा आनंद आहे की आज आपण ज्या आमदारांनी उत्तम काम केलं आणि ज्या जिल्ह्यांनी उत्तम काम केलेलं आहे त्यांचा सत्कार केला आणि त्यांनी जे काम केलं आहे ते बघितल्यानंतर हे करण्यासारखं आहे, हे करता येत आहे, हे आपल्या सगळ्यांना पटत आहे. मला असं वाटतं की याच्यात सगळ्यात चांगली ऑब्जेक्टिव्हिटी काय आहे तर खोटी मेंबरशिपच करता येत नाही. ही आपल्या पक्षाने अशी पद्धत उभी केली आहे की खोटी मेंबरशिपला वावच उरलेला नाही. त्यामुळे जो लक्ष घालेल आणि जो डिसेंट्रलाइज मॅक्सिमम करेल, जास्तीत जास्त लोकांना इन्व्हॉल्व करून घेणं. मला रोज 7-8 लोकांचे तरी मेसेजेस असतात, आम्ही 1000चा आकडा पूर्ण केला आणि ते आपलं ते सर्टिफिकेट पाठवतात. मला अतिशय आनंद होतो की 1000 जे काही एका आयडी वरून आपल्याला करता येतात. आता काही लोक तर मेसेज करून राहिले की भाऊ 2500 करून द्या, तुम्ही ती 1000ची हे वाढवून द्या, आम्हाला 2500 करायची आहेत. त्यामुळे हा जो काही उत्साह काही कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो तो अत्यंत महत्वाचा आहे. अर्थात हे सगळं होत असताना काही मतदारसंघ अजूनही 20,000च्या खाली आहेत. तर त्यांची नावं आपण घेतलेली आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. थोडं लक्ष घातलं, काही याच्यामध्ये मागे राहण्याचं कारणच नाहीये. थोडं लक्ष घातलं तर भाजपची यंत्रणा आणि भाजपचे कार्यकर्ते हे इतके सक्षम आहेत की थोडी प्रेरणा दिली, थोडी यंत्रणा लावली, थोडं पाठपुरावा केला तर कुठलाच मतदारसंघ 50,000च्या खाली राहू शकत नाही. ही भाजपची आज महाराष्ट्रामध्ये ताकद आहे. ज्या भाजपने 149 किती जागा लढलो आपण, 149 आणि 149 जागा लढून 137 आमदार आपले या ठिकाणी निवडून येतात, म्हणजे काय ताकद आपली आहे याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. एवढा शक्तिशाली पक्ष आहे, जनतेचं एवढं समर्थन आहे. आता समर्थन देणाऱ्यांना सदस्यतेमध्ये परिवर्तित करून घेणं हे आपल्याकरता अत्यंत महत्वाचं, अत्यंत लाभाचं आहे. म्हणून मला असं वाटतं की आता पुढचे 15 तारखेपर्यंत, म्हणजे आता आज तारीख किती 4, जवळपास 10-11 दिवस आहेत. 10-11 दिवसामध्ये म्हणजे रोज 5 लाख आपल्याला आता सदस्य करावे लागतील. ते जर आपण केले तर 15 तारखेपर्यंत 1.5 कोटीचा आपला हा जो काही टप्पा आहे तो आपण निश्चितपणे पार पाडू. त्याकरता पुन्हा एकदा नव्या जोमाने, कारण ज्यावेळेस आम्ही सदस्यतेचा अनुभव हा शिवप्रकाशजी आणि सगळ्या वरिष्ठांकडनं ऐकत होतो त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या ज्या राज्यांनी 1 कोटीच्या वरचा टप्पा ठरवला ते राज्य 1 कोटीपर्यंत गेले. नंतरचे जे आहेत त्याच्याकरता त्यांना उशीर लागला, वेळ लागला, थोडं शिथिलता त्यांच्यामध्ये आली. मला असं वाटतं की महाराष्ट्रात ही शिथिलता येणार नाही, हा मला विश्वास आहे. हा 1.5 कोटीचा टप्पा आपण पूर्ण करू आणि त्याच्यासोबत आता आपण सायमल्टेनियसली सक्रिय सदस्यता सुरू केलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की आपल्या संविधानाने प्राथमिक सदस्य होण्याकरता सगळ्यांना मुभा दिली आहे. कोणालाही प्राथमिक सदस्य करता येतं, पण पक्षामध्ये ज्याला पदाधिकारी व्हायचा आहे किंवा पक्षामध्ये ज्याला लोकप्रतिनिधी व्हायचा आहे तो सक्रिय सदस्य असणं गरजेचं आहे. सक्रिय सदस्याचा अर्थ त्यांनी या ठिकाणी एक प्रकारे भारतीय जनता पक्षाचं सक्रिय कार्य करायचं मान्य केलेलं आहे. तो दैनंदिन कामामध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होतो किंवा निवडणुकीत इन्व्हॉल्व होतो, अशा प्रकारचा सक्रिय कार्यकर्ता. आणि त्याला खरं म्हणजे एक दुसरी पण अट त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि ती अट आहे की सक्रिय सदस्यता जर घ्यायची असेल तर त्या सक्रिय सदस्याने आपल्या आयडी वरनं 100 त्या ठिकाणी सदस्य केले पाहिजेत. त्यामुळे हे 100 सदस्य करून घेऊन त्याला सक्रिय सदस्य बनवणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे याच्यामध्ये काही युवा मोर्चाचे पोरं
हे चांगले सक्रिय सदस्य होतील आणि काही माझ्यासारखे लोक हे सक्रिय सदस्य होऊ शकत नाही. मला आता जे बावनकुळेजींनी दिलेलं आहे ते त्यांच्या अधिकारात मला सक्रिय सदस्यत्व दिलंय. माझे अजून 100 व्हायचे आहेत, माझे 87 झाले आहेत, पण मी 100 पूर्ण करेन. मी बावनकुळेजी आज जरी विशेष अधिकारातलं मी आपल्याकडनं हे सक्रिय सदस्यत्व स्वीकारलं असलं तरीही मी माझे 100 पूर्ण करेन. थोडेसेच राहिलेत, 30-32च राहिलेत, ते मी करून टाकीन आणि ते पूर्ण करीन. तसंच आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपणही प्रयत्नपूर्वक ज्यांना सक्रिय सदस्य करतोय त्यांच्याकडनं 100 सदस्य करून घेऊन त्यांना जर सक्रिय सदस्य केलं तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं भाजपच्या संविधानाला जे अपेक्षित आहे तशा प्रकारचे सक्रिय सदस्य या ठिकाणी तयार होतील आणि कागदावरची पार्टी राहणार नाही तर ती सक्रिय पार्टी राहील. जसं आपण सदस्यता मोहिमेमध्ये कुठेही डुप्लिकेशन किंवा कुठेही काय म्हणतात चुकीचं काम झालं नाही, प्रामाणिकतेने झालं, तसंच आता सक्रिय सदस्यांचं देखील अतिशय प्रामाणिकतेने आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. कारण ते झाल्याबरोबर बूथचं गठन करायचं आहे, मग त्याच्या पुढची इकाई, मग त्याच्या पुढची इकाई, या प्रत्येक ठिकाणी जी माणसं इन्व्हॉल्व्ह होणार आहेत ही प्रत्येक व्यक्ती सक्रिय सदस्य असली पाहिजे. त्या दृष्टीने ही सगळी प्रोसेस आपण पूर्ण करूया, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. निश्चितपणे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला लोकांनी जे मॅन्डेट दिलेलं आहे या मॅन्डेटला अनुरूप असं संघटन, कारण बावनकुळेजींनी मगाशी जसा उल्लेख केला, शेवटी सत्ता जी असते त्या सत्तेचं जनतेशी जो काही संवाद असतो त्या संवादाचं उपकरण म्हणजे आपलं संघटन असतं. संघटन जेवढं मजबूत आहे, जेवढं सक्रिय आहे, तेवढी सत्ता ही समाजापर्यंत पोहोचते. समाजापर्यंत पोहोचण्याचं सेतूचं काम हे आपलं संघटन त्या ठिकाणी करत असतं. आणि म्हणूनच आता बावनकुळे साहेबांनी ज्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पालकमंत्री देता आले नाहीत तर आपल्या काही मंत्र्यांना त्या जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्री म्हणून, कारण अनेक वेळा मग त्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असतं की बाबा आता आम्ही पहिला संपर्क कोणाशी करायचा, तर त्याकरता आपण हे संपर्क मंत्री दिलेले आहेत की ज्यांच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यातले कार्यकर्ते त्या संपर्क मंत्र्याच्या माध्यमातून आपले जे काही म्हणणं असेल, काही आपल्याला काम करून घ्यायचे असतील, काही जनतेच्या समस्या मांडायच्या असतील, जनतेचे काही विषय सोडवायचे असतील तर ते विषय आपल्याला त्या माध्यमातून निश्चितपणे सोडवता येतील. मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो की आपल्या शासनाने महाराष्ट्रामध्ये अतिशय गतिशीलतेनं काम सुरू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की एक जो परिणामकारक बदल हा जनतेला आपल्याला दाखवायचा आहे. मागच्या आपल्या टेन्युअरमध्ये आपल्याला 2.5 वर्ष मिळाले, पण ते 2.5 वर्ष खूप ज्याला असं म्हणतात संघर्षाचे होते, जरा 2020ची मॅच चालली होती. पण आता असं नाही, आता मूलभूत अशा प्रकारचं परिवर्तन करण्याकरता आपल्याला वेळ देखील या ठिकाणी आहे, तेवढं मॅन्डेट देखील आपल्याकडे आहे. त्यामुळे त्यानुसार एक चांगलं परिवर्तन लोकांच्या जीवनामध्ये करण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार काम करत आहे आणि त्यामध्ये संघटनेचं जेवढं जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट असेल, संघटना जेवढी पाठीशी उभी राहील तेवढं आपल्याला जनतेपर्यंत पोहोचण्याला एक मोठा फायदा मिळेल. त्या दृष्टीनं आपण सर्वांनी काम करावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो. मग अशी बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आता विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचा नवीन GR निघालाय. मागच्या काळात काही जिल्ह्यांमध्ये उत्साह होता, त्यांनी उत्साहाने नावं घेतले, त्याचं व्हेरिफिकेशन करून घेतलं आणि विशेष कार्यकारी अधिकारी केले. काही जिल्ह्यांमध्ये 2.5 वर्षात एकही विशेष कार्यकारी अधिकारी झाला नाही. तर मला असं वाटतं की थोडं मंत्री आणि संपर्क मंत्री तर लक्ष देतीलच, जिल्हाध्यक्षांनी लक्ष द्यावं. शेवटी एक प्रकारे हा जो काही आपला कार्यकर्ता असतो त्याला हा सन्मान असतो, त्याला महाराष्ट्र शासनाचा विशेष कार्यकारी अधिकारी त्याचं लेटरपॅड असतं, त्याचा शिक्का असतो. त्यामुळे एक सन्मान हा या निमित्ताने त्या कार्यकर्त्याला मिळत असतो. अर्थात त्याच्या काही क्वालिफिकेशन्स आपण दिल्यात, मिनिमम क्वालिफिकेशन्स आहेत, पण ते मिनिमम क्वालिफिकेशन आणि त्याचं एक आपल्याला व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं. त्या व्हेरिफिकेशनच्या आधारावर मला असं वाटतं पुढच्या 1-1.5 महिन्यात आपलं संघटन पर्व संपलं
की मग 1 महिना हेच पर्व आपण हातामध्ये घेतलं पाहिजे आणि किमान आपला जो शेवटचा कार्यकर्ता आहे त्याला अशा प्रकारे सरकारच्या कामामध्ये इन्व्हॉल्व करून घेण्याकरता एक चांगली पद्धती आहे. वर्षानुवर्ष ती चालत आलेली पद्धती आहे. त्यामुळे त्या पद्धतीचा अवलंब आपण सगळे लोक मिळून करू. मी यापेक्षा अधिक आज काही बोलण्याची आवश्यकताही नाही आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की आपण 1 कोटीपर्यंत पोहोचलात. ज्यांनी उत्तम काम केलंय त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं अभिनंदन सगळ्यांचं करण्याची संधी मिळावी या दृष्टीनं आपण सगळ्यांनी काम करावं. आणि जे लोक आज उपस्थित नाही आहेत त्यांनाही काही लोकांनी सुट्टी घेतली आहे, काही न सांगता अनुपस्थित आहेत आणि 2-4 लोक इथे उपस्थित दिसत नाहीत. मला मंत्रालयात भेटले होते, त्यांना मी विचारतो का ते इथल्याऐवजी मंत्रालयात आहेत. असे 2-3 आमदार मला तिथे दिसले आणि इथे दिसत नाही आहेत. तर त्याच्यामुळे शेवटी जे काम करतात त्यांनाच आपण जाब विचारतो, जे गायब असतात त्यांना आपण विचारतच नाही. तर माझी अध्यक्षांनाही विनंती आहे की बिना परवानगी जे आज उपस्थित नाहीत त्यांना किमान काय कारण आहे, ते का नाही आहेत, पक्षाला ते का त्यांना बक्षीस द्यायचं नाहीये, म्हणून त्या संदर्भात निश्चितपणे त्याची विचारणा आपण करूया. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.